झाडांची काळजी घेतली तर ते देखील आपली काळजी घेतात. आपल्याला भरपूर असं ऑक्सिजन मिळतं. तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण सुरुवातीच्या या काही व्हिडिओच्या भागांमध्ये माझ्या मनी प्लांटची मी काळजी कशी करते, कशी घेते, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर जे आपले पहिल्यापासूनचे सबस्क्रायबर आहेत, आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांना माहीतच असेल, जेव्हा मी बाल्कनीमधील सगळी झाडं जेव्हा पूर्ण त्यांचं प्लांटिंग केलं होतं, तर मनी प्लांटचे काही जे फांद्या असतात, आपल्या ब्रांच असतात, जे मी मातीत लावलं होतं, तर त्याच्या कट केल्या होत्या आणि फक्त 3 ते 4 फांद्याच कट केलेल्या आणि त्या एकाच ग्लासामध्ये काचेच्या आधी लावल्या होत्या. पण नंतर हळूहळू मातीतलं जसं मनी प्लांट मोठं होत गेलं, तसं त्यांच्या ब्रांचेस मी कट करत गेले आणि त्या इतर ग्लासांमध्ये, काचेच्या कपामध्ये वगैरे लावत गेले. आणि पाहू शकता तुम्ही, काही 10 ते 15 दिवसच जातात आणि अशी मुळं छान अशी तयार होतात आणि त्याच्यामुळे आपलं मनी प्लांट जे असतं ते आपल्या घरामध्ये सुद्धा छान पद्धतीने वाढतं. पण त्याची काळजीसुद्धा चांगली घ्यावी लागते. आता तुम्ही बघत असाल, त्या फांदीला जी मुळं फुटलेली आहेत, त्याच्यापुढे एक हा पिवळा भागसुद्धा झालेला आहे. म्हणजे तो असा म्हणजे खराब झालेला असतो भाग, मग तो कैचीने आपण काढून टाकायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं, मनी प्लांटची वाढ चांगल्या पद्धतीने होते, म्हणजे त्याला कीड वगैरे लागत नाही. आणि छान नळाच्या पाण्यामध्ये असं मी धुवून घेते. 2 ते 3 दिवसांनी ही काळजी मी घेते मनी प्लांटची. आणि नळाला आमच्या स्वच्छ पाणी येतं, त्याच्यामुळे मी त्या पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेते. तुमच्याकडे जर नळाला स्वच्छ पाणी नसेल, तर तुम्ही आपल्या फिल्टरच्या पाण्याने सुद्धा मनी प्लांटला स्वच्छ करू शकता. आणि अगदी मंद असं पाणी सोडून अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हे स्वच्छ करायचे. म्हणजे त्यांची पानं, मुळं सगळंच पाणी बदलायचं ग्लासातलं 2 ते 3 दिवसांनी. आणि त्यामध्ये दगडंसुद्धा मी ठेवलेली आहेत. दगडं आमच्या बाजूला नदी आहे, तर त्या नदीमधून माझ्या पप्पांनी आणली होती आणि तीच दगडं मी ते आमच्या झाडांसाठी वापरते. तर आता पाहू शकता, या एका ग्लासामधले जे मनी प्लांट होते त्यांना चांगलं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि जी आपण दगडं ठेवतो, जे स्टोन ठेवतो, तर त्यांना देखील 2 ते 3 दिवसांनी स्वच्छ पाण्याने चांगलं असं धुवून घ्यायचं. कारण काय होतं, आपण मनी प्लांट किंवा कुठलंही झाड जेव्हा पाण्यामध्ये लावतो, तर त्यांच्यामध्ये असतील त्या दगडांना देखील शेवाळ वगैरे जमा होतं. त्या कपामध्ये सुद्धा मी काहीच दिवसांपूर्वी लावलेलं होतं मनी प्लांट आणि त्यालासुद्धा मुळं फुटलेली आहेत, तुम्ही पाहिलंच असेल आता. आणि मी अजून एक काचेची बाटली देखील तयार केलेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा मनी प्लांट आता लावणार आहे आणि हे तुम्हाला आता पाहायला मिळेलच. तर पाहू शकता किती छान सुशोभित असं वाटतं, नाही का? म्हणजे आपल्या घरामध्ये हे जे काही इंडोर प्लांट्स असतात, ते सतत असे विकत घेऊन यायची गरज नसते. आपल्या बाल्कनीमध्ये एखादा मनी प्लांट जरी असेल, तरी त्याच्या ब्रांचेस वाढणाऱ्या कट करून आपण आपल्या घरामध्ये मनी प्लांट वाढवू शकतो आणि घरामध्ये हिरवळ करू शकतो. तर ही बाटली तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मी आता सध्या तरी 2 ज्या फांद्या आहेत मनी प्लांटच्या ब्रांचेस, त्या लावत आहे. आणि आता सगळी काळजी करून झालेली आहे आपल्या मनी प्लांटची. आणि पाहू शकता सगळे किती तयार झालेले आहेत आपापल्या जागेवर जाण्यासाठी. तर इथे स्वच्छता आणि त्यांची काळजी करून झाली की थोडा वेळ मी किचनच्या खिडकीवर त्यांना ठेवून देते. हे पहा. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे. कातर वेळ आहे ही. आणि थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा त्यांच्या जागेवर मी मनी प्लांट ठेवून दिले. तर जे आपले व्हिडिओ नेहमी नित्यनेमाने बघतात त्यांना माहीतच असेल, हॉलच्या खिडकीमध्ये, बाल्कनीच्या इथे कडाप्यावर मी हे मनी प्लांट ठेवते. तर आता छान अशी काळजी घेऊन झालेली आहे मनी प्लांटची आणि किती छान दिसत आहेत पहा.
तर आज आहे शनिवार आणि आजची एक गोष्ट मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे. कधी कधी काय होतं, आपली काही औषधं सुरू असतात, काही मेडिसिन सुरू असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी आहे ना त्या औषधांचा आहे ना इफेक्ट असा होतो की ते हेवी होऊन जातात आणि वातावरणाच्या बदलानुसार ते आपल्या शरीरावर काम देखील करत असतात. तर तसंच झालं आज. म्हणजे तर पावसाला तर सुरुवात खूप झालेली आहे आमच्या इथे. वातावरण बदललेलं आहे, पूर्णपणे थंडगार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सकाळचे मेडिसिन घेतल्यानंतर मला काहीसा बदल जाणवला माझ्या शरीरामध्ये. म्हणजे थोडंसं गरगर चक्करसारखं झालं आणि त्याच्यानंतर अशक्तपणा देखील वाटला. माहीत नाही असं का झालं. म्हणजे थोडंफार आपण कधी कधी खाणं पिणं पण आपलं चांगलं नसतं, भरपूर नसतं, त्याच्यामुळे सुद्धा मेडिसिन आपल्या शरीरावर काम करत नाहीत बरोबर, म्हणून खाल्लं देखील पाहिजे. आणि माझं कसं आहे, कधी कधी खूप कंटाळा करते मी खाण्यासाठी आणि त्याच्यामुळे असा मग उलटा जो परिणाम आहे तो होतो. तर प्लीज तुम्ही देखील असं करू नका. आणि तसंच काहीसं झालं असावं असा माझा अंदाज आहे. आणि मग थोडा वेळ झोपून होते, पण नंतर मग अचानक असं वाटलं की आपल्या ईश्वराला आपण नैवेद्य कसं दाखवायचं. म्हणजे आज कोण दाखवणार, घरी तर कोण नव्हतं, मी एकटेच होते. मग त्याच वेळी कुठली ऊर्जा आली अंगामध्ये माहीत नाही. म्हणजे सकाळी तर परीचे पप्पा पूजा वगैरे करून गेलेले, पण या दुपारपर्यंत मला असं वाटलं की मी उपाशी राहीन, ठीक आहे, मी कशी उपाशी राहीन, पण आपल्या ईश्वराला आपण नेहमी सवय लावलेली आहे खाऊ घालायची. तर ते मला आठवलं अचानक आणि माहीत नाही कुठली ऊर्जा आली आणि मी पटकन उठले, व्यवस्थित फ्रेश झाले, तयार झाले. आणि कसं आहे, आपण आधी स्वतः फ्रेश झालो छान आपल्या शरीराने मनाने, तर आपल्याला देखील प्रफुल्लित वाटतं आणि मग आपण आपल्या ईश्वराची सेवा देखील छान अशा पद्धतीने करू शकतो. तर इथे पाहू शकता मी चपाती केलेली आहे नैवेद्यासाठी आणि केळ्याचं शिखरण केलेलं आहे. छान असं गरम गरम दूध घातलं केळ्यामध्ये आणि त्यात साखर घातली, ते पाहिलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे. म्हणजे जे असेल त्यामध्ये बनवून आपल्या ईश्वराला नैवेद्य दाखवण्याची, त्यांना खाऊ घालायची आपली तयारी पाहिजे कधीही कुठल्याही अवस्थेमध्ये. म्हणजे आजारी असले तरी मला त्यांची काळजी असते की आपले देव उपाशी राहतील, आपल्याला आपण त्यांना सवय लावलेली आहे. म्हणजे आपण काहीही खाऊन कसेही राहू शकतो. म्हणजे ही माझी भावना आहे, कोणाला काय वाटेल माहीत नाही, पण अशा पद्धतीने माझ्या नेहमीच्या आध्यात्मिक जीवनातला हा एक महत्त्वाचा आणि म्हणतात ना भावनिक असा हा एक भाग झालेला आहे. आणि खरं सांगू तर सकाळपासून जे काही मरगळ आलेली आणि जे काही वाटत होतं अशक्तपणा वगैरे, ते सगळं यानंतर दूर झालं. आणि जे नैवेद्य मी दाखवलेलं आहे आता देवांना, जे खाऊ घातलेलं आहे, तेच मग थोड्या वेळाने मी खाऊन घेतलं. आणि नैवेद्याचं ताट बघा, तुम्ही कधीही तुम्ही कुटुंबाने पूर्ण खायला घ्या, तर त्यामध्ये काहीतरी बदल, म्हणजे नेहमीपेक्षा जे बनवताना आपण करतो तर त्यापेक्षा थोडासा बदल झालेला नेहमीच दिसतो. म्हणजे जर मनापासून आपण एखादी गोष्ट ईश्वरासाठी केली तर ईश्वर देखील त्यांचा सहवास, त्यांच्या सहवासाची जी चिन्ह असतात ती आपल्या नैवेद्यामध्ये नक्कीच घालतात. किंवा आपल्या आसपास आपल्या घरामध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये देखील आपल्याला अनुभव येतो चांगलाच असा. काही सुवासिक दरवळ असतात आपल्या घरामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच जाणवतं की आपल्या ईश्वराला आपली सेवा स्वीकार होत आहे, स्वीकार करत आहेत ईश्वर. तर अशा पद्धतीने आजचा शनिवारचा दिवस गेला आणि यातून आपल्याला बरीच प्रेरणा मिळते की आपण कुठलीही गोष्ट निराशेने करायची नाही. हिम्मत असेल तर आपण काहीही करू शकतो आणि ईश्वरच आपल्याला यासाठी प्रेरणा देत असतो.
चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.